माझं नाव ललिता तांबे. सर्वप्रथम तुम्हाला जी काही लिंक आलेली आहे त्या लिंकमध्ये जाऊन त्या गुगल फॉर्ममध्ये जी काही माहिती आहे ती कशा पद्धतीनं भरायची आहे त्यासाठी हा डेमो व्हिडिओ मी इथे बनवत आहे. तर तुम्हाला तुमच्या मेलमध्ये एक ड्राईव्हला एक लिंक आलेली असेल, त्या लिंकवर आपण आधी क्लिक करून घेऊया. ती लिंक तुम्हाला अशी दिसेल. त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला एक्सेल शीटची लिंक दिसेल. त्या एक्सेल शीटच्या लिंकवर जायचं आहे. ती अशा पद्धतीची एक एक्सेल शीट ओपन होईल. सर्वप्रथम आपण फाईलमध्ये जाऊन ती एक्सेल शीट डाउनलोड करून घेऊयात. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती एक्सेल शीट रिनेम करायची आहे. ती रिनेम करत असताना आपल्याला सेव्ह ॲज करायचं आहे. सेव्ह ॲज करून मी लिंक जेव्हा रिनेम करेन तेव्हा सुद्धा जर माझा तालुका कोणता आहे तो सर्वप्रथम मी लक्षात घेईल. जर माझा चिपळूण तालुका आहे उदाहरणार्थ तर चिपळूण लिहेल आणि इथे माझ्या गावाचं नाव लिहेल ज्याची माहिती मी इथे भरणार आहे. जर माझं गाव आहे कापसाळ तर कापसाळ असं मी इथे मेन्शन करेन. त्यानंतर ही सेव्ह झाल्यानंतर याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती जी आहे ती भरणार आहे. तर आपण इथे जे पंचवार्षिक कालखंड दिलेले आहे ते कालखंड पाहूयात. हे कालखंड, या कालखंडानुसार तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानुसार हे कालखंड दिलेले आहेत. स्वतःची काही वेगळी शीट बनवायची गरज नाही आहे. तुमच्या ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या तारखेला झालेली आहे, त्या कालखंडामध्ये झालेले इलेक्शन, निवडणुका, त्यांची माहिती आपल्याला इथे भरायची आहे. जर माझ्या ग्रामपंचायतीची स्थापना 1900 किंवा 2000 मधली असेल तर मी इथे येणार. जर माझ्या ग्रामपंचायतीची स्थापना 95ची असेल तर मी इथे येऊन ती माहिती भरेल. जसं जसं इलेक्शन झालं असेल त्या पद्धतीनं आपल्याला हा पंचवार्षिक कालखंड निवडायचा आहे. जर माझं इलेक्शन 2000 मध्ये झालेलं आहे उदाहरणार्थ तर मी ही शीट निवडणार आणि जे जे सदस्य, सरपंच, उपसरपंच जे निवडून आले त्या सदस्यांची नावं मी इथे लिहिणार. त्यांचं लिंग, त्यांची जन्मतारीख नसेल तर अंदाजे वर्ष, जे वय असेल ते, त्यांचं ग्रामपंचायतीमधील स्थान, याच्यासाठी इथे फिल्टर लावलेला आहे तर तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. धर्मासाठी सुद्धा तुम्हाला इथे फिल्टर दिसेल. जो धर्म असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. इथे जात मेन्शन केलेली आहे ती निवडायची. जात तुम्हाला निवडायची, तुम्हाला स्वतः टाईप करायची आहे. प्रवर्ग जो असेल ओबीसी, एससी, एसटी, ओपन, तो प्रवर्ग इथे तुम्हाला लिहायचा आहे. व्यवसाय कोणता आहे तो, त्याच्यानंतर त्यांचे अंदाजे वार्षिक उत्पन्न जे असेल ते, त्याच्यानंतर ज्या प्रवर्गातून उमेदवार निवडून आलेला आहे तो प्रवर्ग, जसे की ओबीसी महिला असेल किंवा खुला प्रवर्ग असेल किंवा एससी महिला, एसटी महिला, असं जे काही असेल ते तुम्हाला इथे लिहून पूर्णपणे हा फॉर्म फिल करायचा आहे. पुन्हा तुम्हाला इथे जाऊन त्या कालखंडात झालेल्या निवडणुकीमध्ये जे सदस्य निवडून आले त्यांची माहिती ॲज इट इज भरायची आहे, जसं तुम्ही इथे पाठी भरलेलं आहे. अशा पद्धतीनं या सगळ्या शीट आपल्याला भरून घ्यायच्या आहेत आणि आता झालेल्या इलेक्शनचा डेटा तुम्ही ह्या शीटमध्ये भरणार. यानंतर याला आपण सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या फॉर्मवर जाणार ज्या फॉर्मवरून आपल्याला ही लिंक मिळालेली आहे. मी इथे आले. इथे आल्यानंतर मी माझ्या गावाचं ग्रामपंचायत निवडणार. ग्रामपंचायत मी अंदाजे टाकली होती की कापसाळ, तर आपण इथे कापसाळ शोधायचं आहे. कापसाळ, मला कापसाळ, इथे कापसाळला मी इथे सिलेक्ट केलं. कापसाळला सिलेक्ट केल्यानंतर माझ्या ग्रामपंचायतीची स्थापना कधी झाली ती स्थापना तारीख मी इथे मेन्शन करेल. जेव्हा झाली असेल तेव्हाच तुम्ही स्थापना तारीख टाकायचं आहे. ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य किती आहेत, 7 असतील, 8 असतील किंवा 10 असतील तर तुम्हाला ते इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर ग्रामसेवकाचं नाव, ग्रामसेवकाचा मोबाईल नंबर आणि शेवटीला इथे ॲड फाईल दिसेल जी एक्सेल शीट आपण एडिट केलेली आहे आणि रिनेम केलेली आहे. ती एक्सेल शीट आता इथे आपल्याला अपलोड करायची आहे. तिथे क्लिक केल्यानंतर ब्राउज दिसेल. त्याच्यानंतर आपण जर ही एक्सेल शीट भरलेली आहे तर त्या एक्सेल शीटवर जायचं, तिला इथे अपलोड करायची. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म जो दिसेल तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. पण जी एक्सेल शीट तुम्ही अपलोड करणार आहात ती पूर्णपणे तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या माहितीनुसार तुम्हाला ती पूर्णपणे भरायची आहे. यानंतर मला ती एक्सेल शीट इथे अपलोड झालेली दिसत आहे.
हे अपलोड झालेली आहे, याच्यावर क्लिक केलं तर काय अपलोड केलंय सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि इथे येऊन तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. धन्यवाद. माझं नाव ललिता तांबे. सर्वप्रथम तुम्हाला जी काही लिंक आलेली आहे त्या लिंकमध्ये जाऊन त्या गुगल फॉर्ममध्ये जी काही माहिती आहे ती कशा पद्धतीनं भरायची आहे त्यासाठी हा डेमो व्हिडिओ मी इथे बनवत आहे. तर तुम्हाला तुमच्या मेलमध्ये एक ड्राईव्हला एक लिंक आलेली असेल, त्या लिंकवर आपण आधी क्लिक करून घेऊया. ती लिंक तुम्हाला अशी दिसेल. त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला एक्सेल शीटची लिंक दिसेल. त्या एक्सेल शीटच्या लिंकवर जायचं आहे. ती अशा पद्धतीची एक एक्सेल शीट ओपन होईल. सर्वप्रथम आपण फाईलमध्ये जाऊन ती एक्सेल शीट डाउनलोड करून घेऊयात. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती एक्सेल शीट रिनेम करायची आहे. ती रिनेम करत असताना आपल्याला सेव्ह ॲज करायचं आहे. सेव्ह ॲज करून मी लिंक जेव्हा रिनेम करेन तेव्हा सुद्धा जर माझा तालुका कोणता आहे तो सर्वप्रथम मी लक्षात घेईल. जर माझा चिपळूण तालुका आहे उदाहरणार्थ तर चिपळूण लिहेल आणि इथे माझ्या गावाचं नाव लिहेल ज्याची माहिती मी इथे भरणार आहे. जर माझं गाव आहे कापसाळ तर कापसाळ असं मी इथे मेन्शन करेन. त्यानंतर ही सेव्ह झाल्यानंतर याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती जी आहे ती भरणार आहे. तर आपण इथे जे पंचवार्षिक कालखंड दिलेले आहे ते कालखंड पाहूयात. हे कालखंड, या कालखंडानुसार तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानुसार हे कालखंड दिलेले आहेत. स्वतःची काही वेगळी शीट बनवायची गरज नाही आहे. तुमच्या ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या तारखेला झालेली आहे, त्या कालखंडामध्ये झालेले इलेक्शन, निवडणुका, त्यांची माहिती आपल्याला इथे भरायची आहे. जर माझ्या ग्रामपंचायतीची स्थापना 1900 किंवा 2000 मधली असेल तर मी इथे येणार. जर माझ्या ग्रामपंचायतीची स्थापना 95ची असेल तर मी इथे येऊन ती माहिती भरेल. जसं जसं इलेक्शन झालं असेल त्या पद्धतीनं आपल्याला हा पंचवार्षिक कालखंड निवडायचा आहे. जर माझं इलेक्शन 2000 मध्ये झालेलं आहे उदाहरणार्थ तर मी ही शीट निवडणार आणि जे जे सदस्य, सरपंच, उपसरपंच जे निवडून आले त्या सदस्यांची नावं मी इथे लिहिणार. त्यांचं लिंग, त्यांची जन्मतारीख नसेल तर अंदाजे वर्ष, जे वय असेल ते, त्यांचं ग्रामपंचायतीमधील स्थान, याच्यासाठी इथे फिल्टर लावलेला आहे तर तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. धर्मासाठी सुद्धा तुम्हाला इथे फिल्टर दिसेल. जो धर्म असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. इथे जात मेन्शन केलेली आहे ती निवडायची. जात तुम्हाला निवडायची, तुम्हाला स्वतः टाईप करायची आहे. प्रवर्ग जो असेल ओबीसी, एससी, एसटी, ओपन, तो प्रवर्ग इथे तुम्हाला लिहायचा आहे. व्यवसाय कोणता आहे तो, त्याच्यानंतर त्यांचे अंदाजे वार्षिक उत्पन्न जे असेल ते, त्याच्यानंतर ज्या प्रवर्गातून उमेदवार निवडून आलेला आहे तो प्रवर्ग, जसे की ओबीसी महिला असेल किंवा खुला प्रवर्ग असेल किंवा एससी महिला, एसटी महिला, असं जे काही असेल ते तुम्हाला इथे लिहून पूर्णपणे हा फॉर्म फिल करायचा आहे. पुन्हा तुम्हाला इथे जाऊन त्या कालखंडात झालेल्या निवडणुकीमध्ये जे सदस्य निवडून आले त्यांची माहिती ॲज इट इज भरायची आहे, जसं तुम्ही इथे पाठी भरलेलं आहे. अशा पद्धतीनं या सगळ्या शीट आपल्याला भरून घ्यायच्या आहेत आणि आता झालेलं इलेक्शनचा डेटा तुम्ही ह्या शीटमध्ये भरणार. यानंतर याला आपण सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या फॉर्मवर जाणार ज्या फॉर्मवरून आपल्याला ही लिंक मिळालेली आहे. मी इथे आले. इथे आल्यानंतर मी माझ्या गावाचं ग्रामपंचायत निवडणार. ग्रामपंचायत मी अंदाजे टाकली होती की कापसाळ, तर आपण इथे कापसाळ शोधायचं आहे. कापसाळ, मला कापसाळ, इथे कापसाळला मी इथे सिलेक्ट केलं. कापसाळला सिलेक्ट केल्यानंतर माझ्या ग्रामपंचायतीची स्थापना कधी झाली ती स्थापना तारीख मी इथे मेन्शन करेल. जेव्हा झाली असेल तेव्हाच तुम्ही स्थापना तारीख टाकायचं आहे. ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य किती आहेत, 7 असतील, 8 असतील किंवा 10 असतील तर तुम्हाला ते इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर ग्रामसेवकाचं नाव, ग्रामसेवकाचा मोबाईल नंबर आणि शेवटीला इथे ॲड फाईल दिसेल, जी एक्सेल शीट आपण एडिट केलेली आहे आणि रिनेम केलेली आहे. ती एक्सेल शीट आता इथे आपल्याला अपलोड करायची आहे. तिथे क्लिक केल्यानंतर ब्राउज दिसेल. त्याच्यानंतर आपण जर ही एक्सेल शीट भरलेली आहे तर त्या एक्सेल शीटवर जायचं, तिला इथे अपलोड करायची. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म जो दिसेल तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. पण जी एक्सेल शीट तुम्ही अपलोड करणार आहात ती पूर्णपणे तुम्हाला
तुमच्याकडे असलेल्या माहितीनुसार तुम्हाला ती पूर्णपणे भरायची आहे. यानंतर मला ती एक्सेल शीट इथे अपलोड झालेली दिसत आहे. ही अपलोड झालेली आहे. याच्यावर क्लिक केलं तर काय अपलोड केलंय सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि इथे येऊन तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. धन्यवाद. माझं नाव ललिता तांबे. सर्वप्रथम तुम्हाला जी काही लिंक आलेली आहे त्या लिंकमध्ये जाऊन त्या गुगल फॉर्ममध्ये जी काही माहिती आहे ती कशा पद्धतीनं भरायची आहे त्यासाठी हा डेमो व्हिडिओ मी इथे बनवत आहे. तर तुम्हाला तुमच्या मेलमध्ये एक ड्राईव्हला एक लिंक आलेली असेल, त्या लिंकवर आपण आधी क्लिक करून घेऊया. ती लिंक तुम्हाला अशी दिसेल. त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला एक्सेल शीटची लिंक दिसेल. त्या एक्सेल शीटच्या लिंकवर जायचं आहे. ती अशा पद्धतीची एक एक्सेल शीट ओपन होईल. सर्वप्रथम आपण फाईलमध्ये जाऊन ती एक्सेल शीट डाउनलोड करून घेऊयात. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती एक्सेल शीट रिनेम करायची आहे. ती रिनेम करत असताना आपल्याला सेव्ह ॲज करायचं आहे. सेव्ह ॲज करून मी लिंक जेव्हा रिनेम करेन तेव्हा सुद्धा जर माझा तालुका कोणता आहे तो सर्वप्रथम मी लक्षात घेईल. जर माझा चिपळूण तालुका आहे उदाहरणार्थ तर चिपळूण लिहेल आणि इथे माझ्या गावाचं नाव लिहेल ज्याची माहिती मी इथे भरणार आहे. जर माझं गाव आहे कापसाळ तर कापसाळ असं मी इथे मेन्शन करेन. त्यानंतर ही सेव्ह झाल्यानंतर याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती जी आहे ती भरणार आहे. तर आपण इथे जे पंचवार्षिक कालखंड दिलेले आहे ते कालखंड पाहूयात. हे कालखंड, या कालखंडानुसार तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानुसार हे कालखंड दिलेले आहेत. स्वतःची काही वेगळी शीट बनवायची गरज नाही आहे. तुमच्या ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या तारखेला झालेली आहे, त्या कालखंडामध्ये झालेले इलेक्शन, निवडणुका, त्यांची माहिती आपल्याला इथे भरायची आहे. जर माझ्या ग्रामपंचायतीची स्थापना 1900 किंवा 2000 मधली असेल तर मी इथे येणार. जर माझ्या ग्रामपंचायतीची स्थापना 95 असेल तर मी इथे येऊन ती माहिती भरेल. जसं जसं इलेक्शन झालं असेल त्या पद्धतीनं आपल्याला हा पंचवार्षिक कालखंड निवडायचा आहे. जर माझं इलेक्शन 2000 मध्ये झालेलं आहे उदाहरणार्थ तर मी ही शीट निवडणार आणि जे जे सदस्य, सरपंच, उपसरपंच जे निवडून आले त्या सदस्यांची नावं मी इथे लिहिणार. त्यांचं लिंग, त्यांची जन्मतारीख नसेल तर अंदाजे वर्ष, जे वय असेल ते, त्यांचं ग्रामपंचायतीमधील स्थान, याच्यासाठी इथे फिल्टर लावलेला आहे तर तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. धर्मासाठी सुद्धा तुम्हाला इथे फिल्टर दिसेल. जो धर्म असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. इथे जात मेन्शन केलेली आहे ती निवडायची आहे. जात तुम्हाला निवडायची, तुम्हाला स्वतः टाईप करायची आहे. प्रवर्ग जो असेल ओबीसी, SC, ST, ओपन, तो प्रवर्ग इथे तुम्हाला लिहायचा आहे. व्यवसाय कोणता आहे तो, त्याच्यानंतर त्यांचे अंदाजे वार्षिक उत्पन्न जे असेल ते, त्याच्यानंतर ज्या प्रवर्गातून उमेदवार निवडून आलेला आहे तो प्रवर्ग, जसे की ओबीसी महिला असेल किंवा खुला प्रवर्ग असेल किंवा SC महिला, ST महिला, असं जे काही असेल ते तुम्हाला इथे लिहून पूर्णपणे हा फॉर्म फिल करायचा आहे. पुन्हा तुम्हाला इथे जाऊन त्या कालखंडात झालेल्या निवडणुकीमध्ये जे सदस्य निवडून आले त्यांची माहिती ॲज इट इज भरायची आहे, जसं तुम्ही इथे पाठी भरलेलं आहे. अशा पद्धतीनं या सगळ्या शीट आपल्याला भरून घ्यायच्या आहेत आणि आता झालेल्या इलेक्शनचा डेटा तुम्ही ह्या शीटमध्ये भरणार. यानंतर याला आपण सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या फॉर्मवर जाणार ज्या फॉर्मवरून आपल्याला ही लिंक मिळालेली आहे. मी इथे आले. इथे आल्यानंतर मी माझ्या गावाचं ग्रामपंचायत निवडणार. ग्रामपंचायत मी अंदाजे टाकली होती की कापसाळ, तर आपण इथे कापसाळ शोधायचं आहे. कापसाळ, मला कापसाळ, इथे कापसाळला मी इथे सिलेक्ट केलं. कापसाळला सिलेक्ट केल्यानंतर माझ्या ग्रामपंचायतीची स्थापना कधी झाली ती स्थापना तारीख मी इथे मेन्शन करेल. जेव्हा झाली असेल तेव्हाच तुम्ही स्थापना तारीख टाकायचा आहे. ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य किती आहेत, 7 असतील, 8 असतील किंवा 10 असतील तर तुम्हाला ते इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर ग्रामसेवकाचं नाव, ग्रामसेवकाचा मोबाईल नंबर आणि शेवटीला इथे ॲड फाईल दिसेल जी एक्सेल शीट आपण एडिट केलेली आहे आणि रिनेम केलेली आहे. ती एक्सेल शीट आता इथे आपल्याला अपलोड करायची आहे. तिथे क्लिक केल्यानंतर ब्राउज दिसेल. त्याच्यानंतर आपण जर ही एक्सेल शीट भरलेली आहे तर त्या एक्सेल शीटवर जायचं, तिला इथे अपलोड करायची. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म जो दिसेल तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे.
पण जी एक्सेल शीट तुम्ही अपलोड करणार आहात ती पूर्णपणे तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या माहितीनुसार तुम्हाला ती पूर्णपणे भरायची आहे. यानंतर मला ती एक्सेल शीट इथे अपलोड झालेली दिसत आहे. ही अपलोड झालेली आहे. याच्यावर क्लिक केलं तर काय अपलोड केलंय सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि इथे येऊन तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. धन्यवाद.